नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। माल खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। हिंद केसरी कैलासवासी श्रीपती खंचनाळे यांना धुळ्यात भावपूर्ण श्रद्धांजली। श्री पारस देवपूरकरांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा। सौ जोशीला पगारिया यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर संपन्न। आणि क्रीडा क्षेत्रात नाविन्य प्राप्त केलेले राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत कडरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे औधाण येथील एमआयडीसीतील भरड धान्य खरेदी केंद्र येथे शेतकऱ्यांचा माल खरेदी न केल्यामुळे आज शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली। मात्र घेऊन आणायचं सांगितल्यावर देखील माल खरेदी केला नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। धुळे औधाण येथील भरड धान्य खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना आपला माल घेऊन येण्याचे सांगण्यात आले होते। त्यात व्हॉट्सअप मेसेजद्वारे देखील शेतकऱ्यांना या संदर्भाचा संदेश देण्यात आला होता। मात्र शेतकऱ्यांनी आज आपला माल येथे आणल्यावर संबंधित खरेदी केंद्राच्या कर्मचाऱ्यांतर्फे माल खरेदी केला जाणार नसल्याचं सांगण्यात आलं। धुळे तालुक्यातील 10 ते 15 गावांमधील शेतकरी आपला माल घेऊन आले होते। मात्र अचानक केंद्र बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। माल येणाऱ्या वाहनांचा खर्च, मजूर याचा खर्च कसा द्यावयाचा या विवंचनेत शेतकरी पडले होते। या संदर्भात संबंधित खरेदी केंद्राच्या कर्मचाऱ्यांतर्फे माहिती जाणून घेण्यात आली। मी संजय हिम्मतराव पाटील, शेतकरी भरड धान्य केंद्रावरून बोलतो आहे की आम्हाला बाजरीसाठी मेसेज आलेले होते आणि माल घेऊन यावं असं आम्ही माल घेऊन आलो आणि इथं आज त्यांनी खरेदी बंद सांगितली। तर शेतकऱ्यांची फसवणूक केली बाबा एक प्रकारे यांनी। तरी आमचा माल जेवढा आहे तेवढा हा माल फक्त 4 वाहनं आहेत बाजरीची, तेवढे तरी मोजण्यात यावे अशी शेतकऱ्यांची विनंती। एक तर अजून पावसाळी वातावरण असल्यामुळे इथं राहणं, खाणं, ट्रॅक्टर भाडं सगळे अवघड झालेलं आहे। त्याच्यामुळे आहे तेवढी वाहनं तरी मोजण्यात यावे अशी विनंती आहे शेतकऱ्यांची। सगळे शेतकरी जवळपासचे धुळे तालुक्यामधूनच शेतकरी, विंचूर, शिरूर, बोरकुंड, शिरूर, तरवाडे, मुक्टी। किंमत खरेदी योजनेसाठी हंगाम 2020-21 करिता प्रोक्युरमेंट प्रक्रिया चालू आहे। ही प्रोक्युरमेंट प्रक्रिया चालू असताना शासनाने खरेदी कालावधी 1 नोव्हेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 असा दिलेला आहे। परंतु ही खरेदी करताना त्यांनी उद्दिष्ट निर्धारित करून दिलेले आहे। त्यामध्ये मक्यासाठी 4,49,000 उद्दिष्ट दिलं आहे। बाजरीसाठी 9,500 क्विंटल उद्दिष्ट दिलं आहे की जे उद्दिष्ट काल पूर्ण झालेले आहे। त्यामुळे आता पोर्टलवर बाजरीची लॉट एंट्री होत नाही आहे, त्याच्यामुळे ती खरेदी सध्या स्थगित आहे। परंतु शेतकरी बाकी असल्यामुळे मार्केटिंग फेडरेशनने संपूर्ण राज्यासाठी किती शेतकरी बाकी आहेत आणि अपेक्षित किती होऊ शकते हा आढावा घेऊन शासनाला एक विनंतीपत्र पाठवलं आहे की बाबा शेतकरी बाकी असल्यामुळे उद्दिष्ट वाढवून मिळावं, जेणेकरून शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही अशी विनंती शासनास सादर केली आहे। तूर्त ती 1-2 दिवसात निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, पण तो शासनाचा निर्णय असल्यामुळे तूर्त आम्हाला थांबावं लागेल। आपल्या चपळ शैलीतून अनेकांना चितपट करून विजयाचा डोंगर उभारण्याचा धुळ्यातील हिंद केसरी कैलासवासी श्रीपती खंचनाळे यांना धुळे जिल्हा कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी धुळे शहरातील कुस्तीप्रेमी, कुस्ती मल्ल तथा मल्लविद्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे। हा दोघांमध्ये खेळला जातो। डाव, चपळता, निर्णय क्षमता या खेळात महत्वाची असते। याच जोरावर हिंद केसरी कैलासवासी श्रीपती खंचनाळे यांनी कुस्ती खेळात अनेकांना चितपट करीत विजयाचा डोंगर उभारला आहे। त्यांचा खेळ आजही अनेक मल्ल प्रेमींचा तथा मल्लांच्या स्मरणात आहे। त्यांच्या या आठवणींना उजाळा म्हणून आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थित गोरख पाटील यांनीही
श्रीपती यांच्या आठवणींची उजळणी केली। याप्रसंगी अध्यक्ष सुमंत वाडिले, कार्याध्यक्ष जगदीश सरोदे, राम कानडे, श्याम कानडे, संजय चौधरी, इकबाल पटेल, अमीन पहलवान, शांताराम वाडेकर, मनोज सरगर, विष्णू जावडेकर, दिलीप वाघ, वसंत हराळ वस्ताद, जगन तापटे आदी तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। अचानक पहाटे 6:30च्या सुमारास एक दुःखद घटना आपल्या महाराष्ट्रात घडली। लाल मातीतील अस्सल हिरा कैलासवासी श्रीपती खसनाळे अण्णा हे गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि काळाने झडप घातली आणि अण्णांना काल लाल मातीतून व मल्लातून हिरावून नेलेलं आहे। अण्णांचा जन्म म्हैसूर जिल्ह्यात एक संबे गावात 1934 साली झाला। अण्णांना घरातच वडिलांकडनं प्रेरणा आणि बाळकडून मिळाले। त्यानंतर अण्णा कोल्हापूरला सरावासाठी आले। हसन बापू तांबोळी त्यांचे वस्ताद शाहूपुरी महाराज तालमीतले त्यांनी अण्णांना घडवलं। अण्णांनी महाराष्ट्रात अनेक कुस्त्या केल्या आणि त्यानंतर 1959 साली अण्णांची निवड भारताच्या हिंद केसरी पदासाठी झाली। त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बत्ता सिंग नावाचा मल्ल, त्याला संपूर्ण विश्व घाबरत होतं, पंजाबचा राहणारा, आणि त्या बत्ता सिंग बरोबर अण्णांची कुस्ती फायनलची लागली हिंद केसरी पदासाठी। कुस्ती पहिल्या दिवशी 1.5 तास निर्णय गेला आणि अण्णांनी सांगितलं राजेंद्र प्रसादांना, सर फक्त माझी कुस्ती पुनश्च लावा, मला एक संधी द्या, आम्ही परत कुस्ती करण्यास तयार आहोत। दुसऱ्या दिवशी कुस्ती लागली आणि अण्णांनी बत्ता सिंगला घुटण्यावर मानेवर घुटणा ठेवून चारी कोणात चित केलं आणि पहिले भारताचे हिंद केसरी झाले। आपल्या कोल्हापूरचे श्रीपती, गणपती आणि मारुती हे 3 हिंद केसरी आज आपल्यातनं निघून गेले आणि लाल मातीला पोरके करून गेले। श्रीपती खसनाळे, गणपत आंधळकर आणि मारुती माने हे तिन्ही मल्ल कोल्हापूरचे, हे तिन्ही हिंद केसरी आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। आज अण्णा आपल्याला सोडून निघून गेलेले आहेत। अण्णांची अंत्ययात्रा आज शाहूपुरी व्यायामशाळेत मल्लांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे। तेथे असंख्य मल्लांचा ओघ सुरू झालेला आहे दर्शनासाठी आणि थोड्याच वेळात अण्णांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। अण्णांना धुळे जिल्ह्याच्या वतीने, कुस्ती मल्ल संघ विद्या माध्यमाच्या वतीने, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली आगळी वेगळी छाप पाडणारे श्री पारस देवपूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र, आप्तेष्ट, नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करीत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात। श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान, ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे मुख्य ट्रस्टी, राष्ट्रवादी काँग्रेस धुळे शहरचे ओबीसी सेलचे सचिव, आम्ही धुळेकर संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात कार्य करत श्री पारस देवपूरकर यांनी समाजात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे। या त्यांच्या कार्याची दखल घेत आज धुळे शहरातील गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत यथोचित सत्कार केला। धुळे शहरातील गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष इंजिनियर संजय अहिरराव यांनी गुड मॉर्निंग ग्रुपची स्थापना करून ज्येष्ठ नागरिकांना एक प्रेरणा देण्याचे काम सुरू केले आहे। सदर ग्रुपमध्ये 51 सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून गेल्या 2 वर्षांपासून शहरातील क्रीडा संकुलात व्यायाम, योगा, प्राणायाम, हास्य, योगा असे अनेक उपक्रम सुरू असून अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे। त्या पार्श्वभूमीवर ग्रुपमधील 51 सदस्यांचा वाढदिवस ग्रुपच्या माध्यमातून साध्या पद्धतीने साजरा केला जातो। सर्व सदस्य आणि ज्यांच्या प्रेरणेने आपण गुड मॉर्निंग ग्रुप या ठिकाणी जमतो असे आपले ग्रुप ॲडमिन आदरणीय इंजिनियर संजयजी अहिरराव, परंतु मी त्यांना इंजिनियर न म्हणता
डॉक्टर म्हणेल. याचं कारण असं आहे की इतक्या लोकांना आपल्याला त्यांनी आरोग्य निर्माण केलेलं आहे आणि हा जो ऑक्सिजन आहे हा परमेश्वराने आपल्याला मोफत दिलेला आहे आणि त्याचं सर्व श्रेय आपल्या संजीव भाऊंना जातं. आता कोरोना काळामध्ये इतक्या लोकांना व्याधी झाला, परंतु आपल्या गुड मॉर्निंग ग्रुपच्या कोणालाही काही झाले नाही. याचं श्रेय काय की आपण आरोग्य या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुपला असा कोणताही भेद नाही. या ग्रुप मॉर्निंग ग्रुपमध्ये इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे आणि सर्वसामान्य कारागीर की जो आपला भगवान दादा विचाराने श्रेष्ठ असेल ते सोड्याच्या गाडीवाले तरी देखील आपण आपल्या त्यांच्यावर कधी भेदाभेद करत नाही. तर या निमित्ताने मला सर्वांना आग्रह विनंती आहे, आपले जर मित्रपरिवार असतील कोणी या गुड मॉर्निंग ग्रुपला येत नसतील तर त्यांना तुम्ही येण्यासाठी प्रवृत्त करा आणि या जो आपल्याला जो आरोग्यासाठी जे हितकारक आहे त्या सर्व गोष्टीचा फायदा आपण गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करून घ्या. तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. गुड मॉर्निंग ग्रुपचा मी सदैव ऋणी राहील आणि कोणत्याही अडीअडचणीला सदैव आपल्या पाठीशी मी आहे. एवढं बोलून माझे दोन शब्द. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय महासचिव तसेच साक्री तालुक्याच्या भाग्यविधात्या सौ जोशीला अमर पगारिया यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचं सांगण्यात आलंय. या आयोजित रक्तदान शिबिरात साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनीही रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचा संदेश देत इतरांनीही रक्तदान करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन चव्हाणके यांनी दिले. यावेळी तहसीलदार यांना कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. त्यात साक्रीचे सार्थक हॉस्पिटलचे डॉक्टर कन्हैया अहिराव यांनीही रक्तदान केलं. यावेळी डॉक्टर पत्रकार यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या रक्तदान शिबिरावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे, किशोर वाघ, अरुण अहिरराव, माया मोरे आदी उपस्थित होते. आज साक्री शहरातील सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या सौ जोशीला अमर पगारिया यांनी या कोविडच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कॅम्प या ठिकाणी केला आहे. ग्रामीण रुग्णालय साक्री हा खरोखर अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. आज शासनाच्या ज्या काही रक्तपेढ्या आहेत किंवा खाजगी रक्तपेढ्या अत्यंत कमी रक्तसाठा उपलब्ध आहे. त्याच्यामुळे गंभीर आणि जे काही दुर्धर आजारांग्रस्त आहेत किंवा ज्यांचे अपघात आहेत अशा रुग्णांना तातडीची रक्ताची गरज आहे. या कॅम्पच्या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो सामान्य जनतेला की त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि अशा प्रकारचा स्वतःच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राबवणाऱ्या सौ पगारिया यांचंही या निमित्ताने मी अभिनंदन करतो. क्रीडा क्षेत्रात नाविन्य प्राप्त केलेले राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत जगन्नाथ कडरे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा क्षेत्रातील पदाधिकारी आदी क्रीडापटूंनी शुभेच्छा देत त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी धुळे येथील क्रीडा अधिकारी NN धनगर, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, वरिष्ठ लिपिक DJ वाघेला, लिपिक योगेश देवरे, लघुलेखक मदन गावित, RPI प्रांतीय उपाध्यक्ष सुरेश बैसाणे, सोनगीरचे प्राध्यापक ईश्वर बैसाणे, कॉन्ट्रॅक्टर बापू पाटील, बार असोसिएशन धुळेचे अॅडव्होकेट मधुकर भिसे आदींनी राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत कडरे यांचा सत्कार केला. राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत कडरे यांनी आपल्या सेवेच्या माध्यमातून अनेक क्रीडापटूंना मार्गदर्शन करून त्यांना पुढील संधीपर्यंत पोहोचवले आहे. त्यांनी क्रिकेट खेळातही उत्तम अशी कामगिरी करून क्रिकेटपटूंना उत्कृष्ट क्रिकेटपटू घडवण्यास मदत केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आज क्रीडा क्षेत्रात नवीन ओळख निर्माण झाली आहे. येथे गत 7 ते 8 वर्षापासून कार्यरत असलेले राज्य क्रीडा मार्गदर्शक क्रिकेट श्री चंद्रकांत कडरे आज यांचा 44वा वाढदिवस आमच्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे येत्या 4 ते 5 वर्षामध्ये अत्यंत गंभीर आजारातून त्यांची सुटका झालेली आहे आणि आता ते ठणठणीत बरे आहेत. या पुढच्या कालावधीमध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये त्यांच्या गुणाचा त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळेल यात मात्र शंका नाही. तर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने मी क्रीडाधिकारी श्री NN धनगर
यांना लाख लाख शुभेच्छा यांच्या जन्मदिनानिमित्त देतो. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माल खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. हिंद केसरी कैलासवासी श्रीपती खंचनाळे यांना धुळ्यात भावपूर्ण श्रद्धांजली. श्री पारस देवपूरकरांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा. सौ जोशीला पगारिया यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर संपन्न. आणि क्रीडा क्षेत्रात नाविन्य प्राप्त केलेले राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत कडरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.